तुझ्याच सावलीत हरवलेला भाग 13 अंतिम. शांतीवन फार्म हाऊसमधील लपलेला पुरावा. तुझ्या आईच्या मृत्यूचंच खरं सत्य कायमचं नष्ट होईल. राजेंद्र त्यांच्या या शब्दांनी रितिका आणि अनिरुद्ध दोघेही हादरले. रात्र वाढत होती. आकाशात काळे ढग जमले होते. तिघांनी कार वेगाने शांतीवन फार्म हाऊसकडे धावत होती. कारमध्ये भयानक शांतता होती. रितिका खिडकी बाहेर पाहत होती. तिच्या मनात हजारो प्रश्न होते. आईचा मृत्यू, मला तर वाटायचं ती फक्त गायब झाली होती. तेवढ्यात राजेंद्र शांतपणे म्हणाले, सविता गायब झाली नव्हती. रितिकाचा श्वास अडकला. काय? राजेंद्रच्या डोळ्यात वेदना दाटल्या. ती मेली होती. कारमध्ये जणू वेळ थांबला. नो, रितिका जोरात ओरडली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नाही, हे खोटं आहे. अनिरुद्धने तिचा हात घट्ट पकडला, पण त्यालाही धक्का बसला होता. बाबा, तुम्हाला हे आधीपासून माहीत होतं? राजेंद्र खाली मान घालून बसले. हो. त्या एका शब्दाने रितिकाचं हृदय तुटलं. मग तुम्ही मला का नाही सांगितलं? राजेंद्रच्या डोळ्यात अपराधीपणा होता, कारण मी दिलेलं वचन मोडू शकलो नाही. काही मिनिटात कार फार्म हाऊस समोर थांबली. जुनी मोडकळीस आलेली इमारत, आजूबाजूला अंधार आणि हवेत एक विचित्र भीती. ते आत गेले. जुन्या हॉलमध्ये धूळ साचली होती, पण कुणीतरी नुकतंच तिथे आल्याच्या खुणा दिसत होत्या. आपण उशीर केला नाही ना? अनिरुद्ध कुजबुजला. तेवढ्यात वरच्या मजल्यावर काहीतरी पडल्याचा आवाज झाला. धाड! सगळे दचकले. अनिरुद्ध पुढे झाला. ते जिना चढून वर गेले. एका जुन्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. राजेंद्रचा चेहरा अचानक फिकट पडला. हीच ती खोली. रितिका आत गेली. खोलीच्या मध्यभागी एक जुना लोखंडी ट्रंक पडला होता. त्यावर जाड धुळीचा थर होता, पण कुलूप नुकतंच तोडलं गेल्यासारखं दिसत होतं. अनिरुद्धने ट्रंक उघडला. आत फोटो, कागदपत्र आणि एक जुना व्हिडिओ कॅसेट होता. राजेंद्रने तो कॅसेट पाहताच डोळे मिटले. हेच ते. काय आहे यात? रितिका घाबरत विचारते. राजेंद्र काही बोलणार इतक्यात त्यांच्या मागून आवाज आला. हळूहळू टाळ्या वाजवत एक माणूस अंधारातून बाहेर आला. त्याचा चेहरा पाहताच राजेंद्र मागे सरकले. तू? रितिका आणि अनिरुद्धने त्या माणसाकडे पाहिलं. तो सुमारे 60 वर्षांचा होता. सूट घातलेला, डोळ्यात थंडपणा आणि ओठांवर विषारी हसू. तो हसत म्हणाला, इतक्या वर्षांनी भेटून आनंद झाला. राजेंद्रच्या तोंडून नाव बाहेर पडलं. धीरज मल्होत्रा. रितिका दचकली, कारण हेच नाव तिच्या आईच्या डायरीत अनेक वेळा लिहिलेलं होतं. आणि पुढच्याच क्षणी धीरज मल्होत्रा शांतपणे म्हणाला, सविताचा खून अपघात नव्हता. सविताच्या खुनाचा खरा गुन्हेगार. सविताचा खून अपघात नव्हता. धीरज मल्होत्राच्या त्या शब्दांनी रितिकाच्या पायाखालची जमीन सरकली. खून? तिचा आवाज थरथरत होता. माझ्या आईचा खून झाला होता? खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली. राजेंद्र यांनी डोळे बंद केले. जणू अनेक वर्षांपासून दडवलेलं ओझं आता बाहेर पडणार होतं. अनिरुद्धचा राग वाढत होता. कोण होता तो? धीरज हलकसा हसला. इतकी घाई कशाला? तो हळूहळू त्या जुन्या ट्रंकजवळ गेला. त्याने व्हिडिओ कॅसेट हातात घेतली. या कॅसेटमध्ये सगळं आहे. रितिकाचा श्वास अडकला, कारण कदाचित या कॅसेटमध्ये तिच्या आयुष्याचं सर्वात मोठं सत्य होतं. धीरजने जुन्या टीव्ही VCR सिस्टममध्ये कॅसेट टाकली. स्क्रीन फ्लिकर झाला आणि काही सेकंदांनी एक जुना व्हिडिओ सुरू झाला. स्क्रीनवर सविता दिसत होती. ती विजिबली घाबरलेली होती. कॅमेराकडे पाहत ती म्हणाली, जर कोणी हा व्हिडिओ पाहत असेल तर याचा अर्थ माझ्यासोबत काहीतरी वाईट झालंय. रितिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई. सविता पुढे बोलू लागली. महेंद्र निर्दोष आहे. राजेंद्र आणि अनिरुद्ध एकमेकांकडे पाहू लागले. त्याने कधीच मला धोका दिला नाही, पण मला एका माणसाची भीती वाटते. व्हिडिओमध्ये सविताचा आवाज थरथरत होता. तो माझ्या मागे लागलाय, कारण त्याला वाटतं महेंद्र निघून गेला तर त्या कंपनीवर त्याचं नियंत्रण येईल.
खोलीत तणाव वाढत होता. सविता पुढे म्हणाली, जर माझ्यासोबत काही झालं तर जबाबदार फक्त एकच व्यक्ती असेल. व्हिडिओ अचानक क्लिक झाला. सगळे पुढे झुकले कारण आता नाव येणार होतं. स्क्रीन पुन्हा क्लिअर झाला. सविता थेट कॅमेराकडे पाहत म्हणाली, धीरज मल्होत्रा. रितिका स्तब्ध झाली. अनिरुद्धचा राग उसळला. राजेंद्र खाली मान घालून उभे राहिले. पण धीरज अचानक हसायला लागला, मोठ्याने, भयानकपणे. हा व्हिडिओ अपूर्ण आहे. रितिका त्याच्याकडे पाहू लागली. काय म्हणायचं आहे? धीरज शांतपणे पुढे आला. हो, सविता मला घाबरत होती, पण मी तिचा खून केला नाही. मग कोणी केला? धीरज काही क्षण शांत राहिला. मग त्याने हळूहळू हात वर केला आणि बोट सरळ राजेंद्र देशमुखांकडे रोखलं. तो राजेंद्र देशमुख. रितिकाच्या हातातून फोटो खाली पडला. अनिरुद्धच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. नो. राजेंद्र हादरले. हे खोटं आहे. पण धीरजचा आवाज शांत होता. मग त्या रात्री फार्म हाऊसमध्ये तू काय करत होतास, राजेंद्र? त्या प्रश्नाने राजेंद्र पूर्णपणे गप्प झाले. रितिकाचं हृदय जोरात धडधडत होतं, कारण पहिल्यांदाच तिला वाटलं कदाचित तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा शत्रू इतकी वर्ष तिच्या समोरच उभा होता. सत्य, प्रेम आणि नव्या आयुष्याची सुरुवात. राजेंद्र देशमुख. धीरज मल्होत्राने राजेंद्रकडे बोट दाखवताच रितिकाच्या डोळ्यात अविश्वास भरला. नाही, ती कुजबुजली. अनिरुद्धही हादरला होता. बाबा, हे खरं आहे का? राजेंद्र काही क्षण शांत उभे राहिले. त्यांच्या डोळ्यात वेदना होत्या, पण भीती नव्हती. मग ते हळूहळू पुढे आले. हो, मी त्या रात्री फार्म हाऊसमध्ये होतो. रितिकाचं हृदय तुटलं. म्हणजे राजेंद्रच्या डोळ्यात पाणी आलं. पण सविताचा खून मी केला नाही. धीरज मोठ्याने हसू लागला. मग सत्य सांग, राजेंद्र. राजेंद्रने एक दीर्घ श्वास घेतला. त्या रात्री सविताने मला फोन केला होता. फ्लॅशबॅक. मुसळधार पाऊस. सविता फार्म हाऊसमध्ये रडत उभी होती. राजेंद्र, मला भीती वाटते. धीरज मला धमक्या देतोय. माझ्याकडे काही डॉक्युमेंट्स आहेत, त्यामुळे त्याचं खरं रूप सगळ्यांसमोर येईल. फ्लॅशबॅक संपतो. राजेंद्र पुढे म्हणाले, मी तिला वाचवायला गेलो होतो, पण मी पोहोचलो तेव्हा त्यांचा आवाज भरून आला. ती आधीच मेली होती. रितिकाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आई. धीरज पुन्हा ओरडला, खोटं. पण त्याच वेळी अनिरुद्धच्या नजरेत ट्रंकमध्ये एक सील्ड एन्व्हलप दिसलं. त्याने ते उघडलं. आत एक पेनड्राईव्ह होती. धीरजच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. नो. अनिरुद्धने पेनड्राईव्ह लॅपटॉपला जोडली. त्यात फार्म हाऊसच्या CCTV फुटेजची कॉपी होती. सगळे स्क्रीनकडे पाहू लागले. व्हिडिओ सुरू झाला. सविता फार्म हाऊसमध्ये दिसत होती. काही मिनिटांनी धीरज आत येताना दिसला. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. सविता ओरडत होती, मी तुझं सत्य जगासमोर आणणार. धीरजचा चेहरा रागाने विकृत झाला. पुढच्याच क्षणी त्याने तिला ढकललं. सविताचं डोकं टेबलच्या कोपऱ्यावर आदळलं. ती खाली कोसळली. सगळे स्तब्ध झाले. धीरज घाबरला, पण मदत बोलवण्याऐवजी त्याने पुरावे नष्ट करायला सुरुवात केली. व्हिडिओ संपला. खोलीत पूर्ण शांतता पसरली. रितिकाच्या डोळ्यात अश्रू होते, कारण तिच्या आईचा खरा खुनी अखेर समोर आला होता. धीरज पळण्याचा प्रयत्न करू लागला, पण बाहेर आधीच पोलीस पोहोचले होते. त्याला अटक करण्यात आली. जाताना तो ओरडत होता, मी एकटा नव्हतो, अजून बरीच रहस्य आहेत. पण यावेळी कुणी त्याचं ऐकलं नाही. सत्य जिंकलं होतं. काही दिवसांनी सवितासाठी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली. रितिका तिच्या आईच्या फोटोसमोर उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी त्या अश्रूंमध्ये शांतता होती. आई, तुझ्यासाठी न्याय मिळाला. तिने हळूच फोटोला स्पर्श केला. तेवढ्यात अनिरुद्ध तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. तू ठीक आहेस? रितिका हलकसं हसली. आता हो, कारण अखेर मला माझी ओळख मिळाली. अनिरुद्ध तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, मला वाटतं तू आधीपासूनच खास होतीस. रितिका हसू लागली. काही क्षण शांतता.
मग अनिरुद्ध गुडघ्यावर बसला. सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. त्याने खिशातून रिंग काढली. रितिकाच्या डोळ्यात आश्चर्य भरलं. रितिका, आपण खूप काही सहन केलं. गैरसमज, वेदना, धोके आणि आठवणींचा संघर्ष. पण प्रत्येक वेळी मी तुझ्याकडेच परत आलो. त्याच्या डोळ्यात प्रेम होतं. विल यू मॅरी मी? रितिकाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. संपूर्ण आयुष्य तिच्यासमोर उभं होतं. तिने हसत मान हलवली. येस. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. काही महिन्यांनी त्यांचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. रितिकाची मेमरी पूर्णपणे परत आली नव्हती, पण तिला एक गोष्ट नक्की आठवत होती, अनिरुद्धवरचं तिचं प्रेम. लग्नाच्या रात्री ती बाल्कनीमध्ये उभी होती. अनिरुद्ध तिच्या मागे आला. काय विचार करतेस? रितिका त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत हसली. कधी काळी मी तुझा हेट करायचे. अनिरुद्ध हसू लागला. आणि आता? रितिका त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, आता तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. अनिरुद्धने तिला जवळ घेतलं. आकाशात फटाके चमकत होते आणि 2 जखमी हृदयांना अखेर त्यांचं सुख सापडलं होतं. कशी वाटली कथा? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल धन्यवाद.